नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता चौथीचं परिसर अभ्यास भाग क्रमांक 1चं पहिलं प्रकरण प्राण्यांचा जीवनक्रम हे शिकायचं आहे। ते प्रकरण सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा तुम्हाला सांगण्यामध्ये मला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या इझी लर्निंग कन्सेप्ट या चॅनलची प्रसारमाध्यमांनी सुद्धा दखल घेतली आहे। 24 तारखेच्या दिव्य मराठीमध्ये आपल्या चॅनलची बातमी आलेली आहे। मी सर्व विद्यार्थी, सर्व चॅनलचे सबस्क्रायबर आणि दिव्य मराठी यांचा अत्यंत आभारी आहे। चला तर सुरू करूया पहिलं प्रकरण, प्राण्यांचा जीवनक्रम। इथे प्रकरणाच्या सुरुवातीलाच चित्र दाखवलेली आहे। कुत्रा आणि कुत्र्याची पिल्ले याची चित्र पहा आणि कुत्र्याचं पिल्लू आणि कुत्र्यामध्ये काय साम्य तुम्हाला दिसते ते पहा। बाजूला फुलपाखरू आणि फुलपाखराच्या अंड्यातून बाहेर निघालेली अळी याचं चित्र आहे। त्या दोघांमध्ये तुम्हाला काय साम्य दिसते ते बघा। तर कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यामध्ये साम्य दिसते, परंतु फुलपाखरू आणि फुलपाखराच्या अंड्यातून निघालेली अळी यांच्यामध्ये साम्य आपल्याला दिसत नाही। साम्य म्हणजे सारखेपणा त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही। आपण कोंबडी बघितली असेल, कोंबडी अंडे घालते आणि काही दिवसानंतर त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात, परंतु मांजर अंडी देते का? मांजर अंडी देत नाही, तर मांजर पिल्लांना जन्म देते। शेळीचे करडू आणि शेळी म्हणजे शेळीचे पिल्लू ज्याला करडू म्हणतात, शेळीचे करडू आणि शेळी यांच्यामध्ये बरंचसं साम्य आपल्याला दिसते। तसेच मांजरीचे पिल्लं आणि मांजरीमध्ये सुद्धा आपल्याला साम्य म्हणजे सारखेपणा दिसतो। मोठे मांजर आणि मांजरीचे पिल्लं म्हणजे लहान मांजर यांच्यामध्ये सारखेपणा आपल्याला दिसतो। हे प्राणी म्हणजे शेळी, मांजर हे प्राणी आपल्या पिल्लांना जन्म देतात। त्यांची वाढ आईच्या पोटामध्ये होते, जन्म देतात। काही प्राणी पक्षी हे अंडी देतात। शेळी, मांजर हे प्राणी अंडी घालत नाहीत, पण काही प्राणी अंडी घालतात। कोंबडीच्या पिलांचा अंड्यातून जन्म होतो। मुंग्या, फुलपाखरू, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात। काही प्राण्यांची अंडी आपल्याला दिसतात। आपण कोंबडीची अंडी बघितलेली आहेत, परंतु काही प्राण्यांची अंडी आपण पाहिली नाही, म्हणजे आपल्या ते पाहण्यात येत नाहीत। काही खूपच लहान लहान प्राणी असतात ज्यांची अंडी आपल्याला दिसत नाहीत। एकदम चिटुकले असे प्राणी असतात आणि ते लहान असल्यामुळे त्यांची अंडीसुद्धा हे लहानच असतात। काही प्राण्यांची अंडी ही खूपच लहान असतात, जी आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत, त्यामुळं ते प्राणी अंडी घालतात हे आपल्याला माहीत नसते, ते आपल्या लक्षातच येत नाही। परंतु कोंबडी अंडी घालते हे आपण बघितलेलं आहे। कोंबडीचे अंडे आपण बघितलेले आहेत। कोंबडी अंडी घालते हे तुम्हाला सर्वांना नक्कीच माहीत असेल, कारण कोंबडीचे अंडे हे मोठे असतात, ते दिसण्यायोग्य असतात, आपण सहज डोळ्यांनी ते बघू शकतो। कोंबडी अंडी घालते हे आपण बघितलं। कोंबडी अंडी घालते आणि कोंबडीच्या अंड्यामध्ये आतमध्येच त्या पिलांची वाढ होते आणि त्या पिलांची वाढ होण्यासाठी त्या अंड्याला उभेची गरज असते, म्हणजे थोडी उष्णतेची गरज असते। त्यामुळं ती कोंबडी अंड्यावर बसते आणि त्या अंड्यांना ती उबवते, उष्णता देते आणि त्यामुळं अंड्यामध्ये पिलांची चांगल्या प्रकारे वाढ होते। अंड्यामध्ये पिलांची पूर्ण वाढ झाली की ते अंड्याला तोडून ते पिल्लं बाहेर पडतात। अंड्याचे कवच तोडून पिल्लं बाहेर पडतात आणि पिल्लं थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते। तुम्ही बघितलं असेल की कोंबडी अंड्यावर ज्यावेळेस बसलेली असते, अंडे ज्यावेळेस उबवत असते, त्यावेळेस जर आपण त्या कोंबडीच्या जवळ गेलो तर ती एकदम आक्रमक होते, आपल्या अंगावर मारायला ती येते। कोंबडीला तिच्या अंड्याची म्हणजेच तिच्या पिलांची काळजी असते आणि त्या काळजीपोटी त्या अंड्याजवळ जर कोणी गेलं तर ती एकदम आक्रमक होते आणि अंगावर धावून येते। आतापर्यंत आपण जे बघितलं त्यामध्ये आपण एक नवीन शब्द शिकलो। तो नवीन शब्द म्हणजे अंडी उबवणे। अंडी उबवणे म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं की पिलांची वाढ होण्यासाठी अंड्याला उष्णतेची गरज असते आणि ती उष्णता कोंबडी त्या अंड्यावर बसून देते। त्या अंड्यावर बसून त्या अंड्याला कोंबडी ऊब देते आणि त्या कोंबडीच्या त्या अंड्यावर बसण्याला
अंडी उबवणे असे म्हणतात. कोंबडी आणि कोंबडीचे जे पिल्लं असतात त्या दोघांमध्ये नेमकं कोणतं साम्य आहे याचं तुम्ही निरीक्षण करा. बघितलं, शेळी आणि शेळीचे करडू यांच्यामध्ये साम्य आहे, म्हणजे सारखेपणा आहे. तसेच कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यामध्ये सुद्धा सारखेपणा आहे, म्हणजे ते दिसायला सारखे असतात, म्हणजे साम्य आहे. परंतु फुलपाखरू आणि फुलपाखरू म्हणजे फुलपाखरू अंड्यातून जे अळी देते त्या अळीमध्ये आणि फुलपाखरामध्ये खूप तफावत आहे. ते एकसारखे दिसत नाही. एखाद्या प्राण्याचे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्यामध्ये जी तफावत असते त्याला रूपांतरण असे म्हणतात. वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची सुंदर अशी फुलपाखरे आपण आतापर्यंत बघितली आहेत. ही फुलपाखरे म्हणजे आपल्या परिसराचाच भाग आहे. फुलपाखरांचे जीवन हे वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखरांची वाढ होत असताना त्यामध्ये अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था असतात. हे अंडे, अळी, कोश आणि प्रौढ ह्या ज्या 4 अवस्था आहेत यापैकी प्रौढ अवस्थेतल्या फुलपाखरांना आपण फुलपाखरू म्हणतो. बिबळ्या कवडा नावाचे फुलपाखरू आपल्याकडे आढळते. त्याच्या वाढीवरून आपण फुलपाखरांची वाढ नेमकी कशी होते ते बघूया. बिबळ्या कवळ्या फुलपाखराची मादी रुईच्या पानावर, रुईचं झाड आपण बघितलं असेल, रुईच्या झाडाचं जे पान असते त्या पानावर ती अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर 6 ते 8 दिवसानंतर त्या अंड्यातून जे अळी बाहेर पडते त्याला सुरवंट असे म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट जेव्हा अंड्यातून बाहेर येतो तेव्हा तो भुकेने खूप वखवकलेला असतो, म्हणजे त्याला खूप भूक लागलेली असते. आणि ज्या पानावर त्याचा जन्म होतो, म्हणजे रुईच्या ज्या पानावर तो जन्माला येतो, अंड्यातून बाहेर पडतो, त्याच पानाला तो खायला सुरुवात करतो. आणि त्याचा खाण्याचा वेग हा खूप मोठा असतो, खूप प्रचंड असा त्याचा वेग असतो. त्याला खूप भूक लागलेली असते, त्यामुळे तो खूप वेगाने ते खातो आणि त्याच वेगाने त्याच झपाट्याने त्या सुरवंटाची वाढ देखील होते. जन्मानंतर पहिल्या 2 ते 2.5 दिवसात या सुरवंटाची वाढ एवढ्या झपाट्यानं होते का त्याच्या अंगावर जी कात असते ती त्याला पुरत नाही. कात म्हणजे जसं आपल्या अंगावर जी चामडी आहे तशी त्याच्या अंगावर कात असते, ती कात त्याला पुरत नाही आणि त्याच्या शरीरावर त्या जुन्या कातीच्या आतमध्ये नवीन कात तयार होत असते. जुन्या कातीच्या आतमध्ये सुरवंटाला जी नवीन कात येते ती नवीन कात ढगळ असते, म्हणजे त्याच्या शरीराला पुरेल एवढी असते. त्यामुळं तो जुनी कात टाकतो आणि नवीन कात त्याच्या अंगावर असतेच. या प्रक्रियेला सुरवंटाची कात टाकणे असं म्हणतात. कात टाकल्यानंतर पुन्हा तो वेगाने खायला सुरुवात करतो. ज्या पानावर तो असतो ते पाने खायला तो सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग जास्त असतेच आणि परत 2 ते 2.5 दिवसानंतर तो परत कात टाकतो. अशा रीतीने ते सुरवंट 4 वेळा कात टाकते. आणि बिबळ्या कवळ्याचे जे सुरवंट आहे ते सुरवंट या अवस्थेमध्ये 10 ते 12 दिवसपर्यंत असते, म्हणजे 10 ते 12 दिवसपर्यंत त्याची अवस्था सुरवंटाची ही असते. 4 वेळा कात टाकल्यानंतर हे सुरवंट 5व्या वेळेला आपल्या खालच्या ओठातून एक धागा काढतो आणि तो धागा स्वतःभोवती लपेटतो आणि स्वतःभोवती एक त्याचे आवरण तयार करतो. सुरवंट आपल्या भोवती जे आवरण तयार करतो त्या आवरणाला कोश असे म्हणतात आणि त्याची ही जी अवस्था असते या अवस्थेला कोशावस्था असे म्हणतात. ह्या कोशा अवस्थेमध्ये सुरवंटानं आपल्या भोवती जे आवरण केलेलं असते आणि त्या आवरणाच्या कोशामध्ये जे सुरवंट असते या कोशामध्ये ते सुरवंट 10 ते 12 दिवस राहते आणि या 10 ते 12 दिवसामध्ये ते काहीही खात नाही. परंतु या 10 ते 12 दिवसामध्ये त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल होतात. ते म्हणजे त्याचे पायाची लांबी वाढते, सुंदर आणि आकर्षक असे पंख त्याच्या शरीरावर निर्माण होतात. हे त्यातील महत्त्वाचे बदल आहेत. आवरणाच्या आत या फुलपाखराची पूर्ण वाढ होते, म्हणजेच आवरणाच्या आत या बिबळ्या कवळ्याची वाढ पूर्ण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर फुलपाखरू त्या कोशातून बाहेर पडतो. इथे आपण बिबळ्या कवळ्या या फुलपाखराचं उदाहरण बघितलं, परंतु सर्व प्रकारचे फुलपाखरांची वाढ याचप्रमाणे होते.
हे शिकत असताना आपण एक नवीन शब्द शिकलो. तो नवीन शब्द म्हणजे कात. कात म्हणजे काय, तर शरीराची वाढ, एखाद्या प्राण्याच्या शरीराची वाढ होत असताना अंगावरचं आवरण जे कमी पडते आणि ते आवरण त्याला टाकून द्यावं लागते, त्या आवरणाला कात असे म्हणतात. आपण बघितलं असेल किंवा ऐकलं असेल की सापसुद्धा कात टाकतो. आपल्याला हे माहीत आहे का की प्रत्येक प्रकारचे फुलपाखरू जे आहेत, त्या फुलपाखराच्या ज्या मादी आहेत त्या कोणत्या प्रकारच्या वनस्पतींवर अंडे घालतील हे त्यांचं ठरलेलं असते. आपण बिबळ्या कवळ्या या फुलपाखराचं इथे उदाहरण बघितलं, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलपाखरं आहेत त्या फुलपाखरांच्या अंड्यातून जे अळी बाहेर पडते त्याचा जो कालावधी आहे हा प्रत्येक प्रकारच्या फुलपाखरांचा हा वेगळा वेगळा कालावधी आहे. हे फुलपाखरांचे जे सुरवंट असतात त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही काही फुलपाखरांचे सुरवंट जे आहेत ते वेगवेगळ्या रंगाचे असतात आणि काही लांब किंवा काही लांबीने आखूड किंवा काही प्रकारचे जे सुरवंट आहेत त्या सुरवंटांवर केसासारखे असे तंतू असतात. आपण हे बघितलं असेल की आपली आई धान्य निवडते आणि धान्य निवडून एखाद्या डब्यामध्ये ते ठेवून देते आणि डब्याला पक्क झाकण जरी लावलेलं असलं तरी काही दिवसानंतर जर ते झाकण उघडून बघितलं तर त्या झाकणामध्ये आपल्याला कीटक झालेले दिसतात. तर ते झाकण बंद असताना ते कुठून येतात, तर पहा, धान्य जिथं साठवून ठेवले जाते त्या गोदामात किंवा दुकानात किंवा आपल्या घरी कुठेही ते धान्य असताना त्या धान्यामध्ये कीटक आपली अंडी घालतात. आता कीटकच आकारानं लहान असतात तर त्यांची अंडी तर खूपच लहान असतात, जी आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, सहजासहजी आपल्याला ते दिसत नाहीत. आणि त्यामुळं त्या धान्याच्या डब्याला झाकण लावून ठेवलं की त्या डब्यातील हवा आणि त्यांना जी ऊब मिळते त्या हवा आणि उबेमुळं तिथे ते अंडी जे आहेत ते अंडी आपोआप उबवल्या जातात आणि अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ अशी त्यांची त्या डब्यातच वाढ सुरू राहते. आणि आपण डब्याचं झाकण उघडून बघितल्यानंतर ज्या अवस्थेत ते असले त्या अवस्थेत आपल्याला ते कीटक दिसतात. तर बघा, आपण या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय शिकलो. पिलांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते आणि अंड्यामध्ये पिलांची पूर्ण वाढ झाली की ते अंड्याचं कवच तोडून पिल्लं बाहेर पडतात. फुलपाखराच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था आहेत. हे आपण या पाठामध्ये शिकलो. बिबळ्या कवळ्या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालतात आणि त्या अंड्यातून जी अळी बाहेर पडते त्या अळीला सुरवंट असे म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट आपल्या भोवती एक आवरण तयार करतो आणि त्या आवरणाला कोश असे म्हणतात. हे आपण शिकलो. कोशामधून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर येते. त्याची त्यावेळेस पूर्ण वाढ झालेली असते. त्याला 6 पाय आणि आकर्षक असे पंख असतात. हे सुद्धा आपण या पाठामध्ये शिकलो. मला फुलपाखरे खूप आवडतात. तुम्हाला सुद्धा ती आवडत असतील. नक्कीच सर्व मुलांना फुलपाखरे आवडतात. परंतु सर्व मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, फुलपाखरे हा आपल्या परिसराचाच एक भाग आहे आणि आपण मुलं गंमत म्हणून ते फुलपाखरं पकडतो, त्याचा पाय दोऱ्यानं बांधतो, तर हे कृपया करू नका. गंमत म्हणून फुलपाखरांना पकडणे, त्यांना दोरीने किंवा दोऱ्याने बांधणे हे चुकीचे आहे. असे करू नये. आता आहे या प्रकरणावरील स्वाध्याय. या स्वाध्यायामध्ये सुरुवातीला जरा डोके चालवा. तर त्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे का कोंबडीच्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. तर इतर जे पक्षी आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, चिमणी, कावळा किंवा आणखी अनेक पक्ष्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत. तर इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडायला तेवढेच दिवस लागतात का? प्रत्येक प्राण्यांच्या म्हणजे पक्ष्यांचे जे पक्षी अंडे घालतात त्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडण्याचा जो कालावधी असते हा वेगळा वेगळा असते. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात, परंतु चिमणी किंवा कावळा यांचे जे अंडे असतील
त्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडायला हा वेगळा कालावधी लागतो. प्रत्येक पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडायला कालावधी हा वेगळा वेगळा लागतो. हे चित्र बघा. हे चित्र आहे चतुर. हे गावात भिरभिरणारा चतुर तुम्ही बघितला असेल. तर हा जो चतुर आहे हा नेमका कोणत्या अवस्थेत आहे? आपण फुलपाखरांच्या 4 अवस्था बघितल्या, अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. तर हा कोणत्या अवस्थेतील असेल? तर हा प्रौढ या अवस्थेतील आहे. आपल्या घरी पालेभाज्या आणतात, जसं पालक, मेथी किंवा इतर पालेभाज्या. ते पालेभाज्या आपली आई निवडायला घेते, त्यावेळेस काही पानांना असे छिद्र पडलेले असतात. तर ते का पडले असतील? विचार करा, का पडले असतील? तर मगाशी आपण पाहिलं, फुलपाखराचं जे उदाहरण पाहिलं की फुलपाखरू हे पानांवर अंडी घालतात आणि त्या अंड्यातून जे सुरवंट बाहेर पडतात ते सुरवंट त्याच पानाला कुरतळायला लागतात. म्हणजेच हे जे पालेभाज्यांना जे छिद्र पडलेले असतात हे सुरवंटांनी खाल्लेले असतात. पावट्याच्या शेंगा किंवा मटरच्या शेंगा, आपल्याकडे त्याला वाटाण्याच्या शेंगा म्हणतात. तर ह्या शेंगा आपण ज्यावेळेस त्या शेंगातले दाणे काढत असतो त्यावेळेस आपल्याला अशी हिरव्या रंगाचा सजीव दिसते. तर हा फुलपाखरातल्या कोणत्या अवस्थेतील सजीव असेल? विचार करा. अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ ह्याच्या 4 अवस्था आहेत. या 4 अवस्थेपैकी हा हिरव्या रंगाचा सजीव हा कोणत्या अवस्थेतील असेल? तर तो सुरवंट या अवस्थेतला असतो. पुढचा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे द्या, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिलाच प्रश्न आहे की कोंबडीला अंडी का उगवावी लागतात? तर आपण मगाशी शिकलो की अंड्यामध्ये जे पिल्लू असते त्या पिल्लाची वाढ होण्यासाठी, अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी त्या अंड्याला उभेची गरज असते आणि म्हणून ती कोंबडी त्या अंड्यावर बसून त्या अंड्याला ऊब देते की जेणेकरून त्या अंड्यामध्ये पिलांची वाढ व्हायला हवी. त्यातील दुसरा प्रश्न आहे, अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? तर याचंही उत्तर आपण बघितलं, आपण शिकलो की ज्यावेळेस कोंबडी अंडी उबवते म्हणजे त्या अंड्याची तिला काळजी असते. प्रत्येक आईला आपल्या पिलांची जशी काळजी असते, प्रत्येक प्राणी पहा तुम्ही, कुत्रा, मांजर, त्या सर्वांना आपल्या आपल्या पिलांची काळजी असते आणि त्या अंड्यांची म्हणजेच कोंबडीला तिच्या पिलाची काळजी असते आणि म्हणून त्या काळजीपोटी ती आक्रमक होते. पुढील प्रश्न आहे, कोश या अवस्थेमध्ये बिबळ्या कोवळा या फुलपाखरामध्ये कोणते बदल होतात? तर आपण बघितलं की कोश या अवस्थेमध्ये पहिल्यांदा तो सुरवंट असते. तो सुरवंट स्वतःच्या भोवती एक आवरण तयार करते, त्या आवरणाला कोश असे म्हणतात आणि या कोशामध्ये तो जवळपास 10-12 दिवस राहते. तर या 10-12 दिवसात तो काहीच खात नाही, परंतु त्या 10-12 दिवसात त्याच्या शरीराची वाढ होत राहते. वाढ कोणती होते? तर त्याचे पाय लांब होतात आणि त्याला आकर्षक पंख असे निर्माण होतात. हे बदल त्याच्यामध्ये होतात. पुढचा प्रश्न आहे चुकी बरोबर. शेळीचे पिल्लू, पहिला आहे शेळीचे पिल्लू अंड्यातून जन्म घेते. आता चूक आहे की बरोबर आहे? आपण बघितलं असेल शेळीचे पिल्लू अंड्यातून जन्म घेत नाही, म्हणजेच हे विधान चुकीचं आहे. दुसरं आहे, मुंग्यांची अंडी खूप लहान असल्यामुळे ती सहजासहजी दिसत नाहीत. तर हे बरोबर आहे, कारण मुंगीच तर खूप लहान असते. मुंगीच तर एवढी असते, खूपच लहानशी असते आणि त्यामुळे तिचे अंडे जे असतात ते खूपच लहान असतात, तिचे सहजासहजी आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. तिसरं विधान आहे, अंड्यातून सुरवंट बाहेर पडतात, म्हणजे फुलपाखराच्या अंड्यातून सुरवंट बाहेर पडतात त्यावेळेस त्यांना फारशी भूक नसते. तर आपण मगाशी शिकलो की ज्यावेळेस अंड्यातून सुरवंट बाहेर पडतात त्यावेळेस ते भुकेने वखवखलेले असतात, म्हणजे त्यांना खूप भूक लागते आणि ती ज्या पानांवर त्यांचा जन्म होते तेच पानं ते खायला लागतात, म्हणजे हे त्यांना फारशी भूक नसते. हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, गाळलेल्या जागा भरा. त्यात पहिलंच विधान आहे की फुलपाखराची मादी वनस्पतींच्या पानावर रिकामी जागा घालते. तर काय घालते? वनस्पतीच्या पानावरती अंडी घालते. दुसरं आहे, फुलपाखरांच्या रिकामी जागा सुरवंट म्हणतात. तर इथे आहे फुलपाखरांच्या अळीला सुरवंट
म्हणतात. प्रकरणाच्या शेवटी म्हणजे स्वाध्यायाच्या शेवटी तुमच्यासाठी उपक्रम दिलेले आहेत. बिबड्या कवळा या फुलपाखराचे चित्र काढा आणि ते रंगवा. आणि दुसरा उपक्रम आहे, इतर फुलपाखरांची चित्रे जमा करा आणि ते वहीमध्ये चिटकवा. इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येत राहतील.